सायमदेवाचे दुष्ट यवनापासून रक्षण. अध्याय 14. सिद्धमुनी नामधारकाला कथन करतात. श्री गुरूंनी सायमदेवाच्या घरी भिक्षा घेतली आणि त्याची दृढभक्ती पाहून त्यांनी वंशोवंशी माझी तुझ्यावर प्रीती राहील असे आश्वासन दिले. पुन्हा सायमदेव करुणवाणीने श्रीगुरूंना बोलला, मी एका महाक्रूर अशा यवनाचा दारी सेवा करतो. तो प्रतिवर्षी पुष्कळ ब्राह्मणाचा घात करतो. तो आता मलाही बोलवू लागला आहे. मीही त्याच्याकडे गेलो की निश्चित तो माझा प्राण घेईल. महाराज, आपले दर्शन घडल्यावर आम्हाला असे मरण का बरे येईल? श्रीगुरू संतुष्ट झाले. त्यांनी त्याला अभयवचन दिले. ते म्हणाले, तो तुला बोलवतो ना, तू निर्भयपणे त्याच्याकडे जा. तो संतुष्ट होऊन तुला परत पाठवील. तू परत येईपर्यंत आम्ही येथून जाणार नाही. सायमदेवाला असा वर मिळाल्यामुळे तो निर्भयपणे यवनाकडे गेला. पण तो दुष्ट यवन त्याला पाहून संतापला. विप्र तर अत्यंत भ्याला. पण ज्याच्यावर श्रीगुरूची कृपा झाली त्याला प्रत्यक्ष यमाचेही भय नसते. संतापाचा भरात यवन जो घरात गेला तो त्याच्या छातीत प्राणांतिक व्यथा सुरू झाली. त्याचे शरीर स्मरण नाहीसे झाले आणि कोणीतरी ब्राह्मण शस्त्राने आपले अवयव तोडायला लागला आहे असा त्याला भास होऊ लागला. क्षणार्धात त्याची स्मृती जागी झाली आणि सायमदेवाजवळ धावत जाऊन त्याने त्याचे चरणघट धरले. अरे, तुला येथे कोणी बोलवले? असे म्हणून वस्त्रेभूषणे देऊन सायमदेवाला त्याने परत पाठविले. सायमदेवाला आनंद झाला आणि श्रीगुरूचे दर्शन घेऊन त्याने साध्यांत व्रत सांगितले. नंतर श्रीगुरू तीर्थयात्रेला निघाले तेव्हा आपणही त्याच्या समागमे येतो असे तो म्हणताच श्रीगुरू म्हणाले, आम्हाला आता दक्षिण दिशेची तीर्थयात्रा करावायची आहे. आणखी 15 वर्षांनी परत येईन, तेव्हा तुझ्या स्त्रीपुत्रासह मला भेट. पुढे श्रीगुरू वैजनाथ क्षेत्राला गेले आणि तेथे गुप्तरूपाने त्यांनी वास केला असे सिद्धमुनींनी नामधारकाला कथन केले. अध्याय 14 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. शुभम भवतु.